गजानन कंका मुख्यालय आणि गीताचा प्रकार आहे लोकगीत. याला ऐकून गाजले दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार पुण्यभूमीवर. दोन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. एक त्या रायगडावर एक चौदार फळावर. सुभेदाराचा
शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार गडावर, एक त्या या कार्यक्रमाबद्दल बोलणार आहेत तर सर्व जे काही उपस्थित आहेत सर्व एचओडी आणि त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या सन्माननीय सुविधा पत्नी यांना विनंती, त्यांनी सर्वांनी स्टेजवर यावं. सर्वांनी स्टेजवर या. क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक महोत्सव आपण साजरा केला. खूप एन्जॉय आली. एकंदरीत जर सगळं बघितलं आपण तर या ठिकाणी मला विशेष करून जे जाणवलं की जिल्हा परिषदेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये किती स्किल आहे, कशा पद्धतीने ते प्रोफेशनली परफॉर्म करू शकतात ते मी स्वतः 2-3 तास उभे राहून अनुभवलं आणि खूप आनंद घेतला. विशेष करून 2 दिवसापासून आमचे बुलढाणा वासीय यांनी देखील या कार्यक्रमामध्ये भरघोस हजेरी लावून आनंद घेतला. त्याबद्दल मी बुलढाणा शहरवासियांचे विशेष करून आभार मानतो. त्याचप्रमाणे अत्यंत शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व व्हिडिओ, सर्व एचओडी यांचं देखील मी खूप अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमात जे विविध प्रकारचे गेम्स, जे आर्ट ज्यांनी बसवली अशा सर्व शिक्षकांना, त्याचप्रमाणे इतर सर्व कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो. विशेष करून आमचे परीक्षक मॅडम, त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी यांना देखील मी खूप धन्यवाद देतो. आणि आजचा सांस्कृतिक कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. उद्या बक्षीस समारंभ आहे. पुन्हा एकदा असाच माहोल आपण उद्या बघणार आहोत. सर्वांना शुभरात्री. तर बक्षीस वितरण समारंभ हा आपण एक विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे. बक्षीस वितरण समारंभामध्ये ज्यांचे आज परफॉर्मन्स राहिलेले आहेत, आपले परीक्षक इथं आपल्याला इथं उपस्थित असणार आहेत आणि ज्यांचे आज परफॉर्मन्स राहिलेले आहेत, 3-4 परफॉर्मन्स राहिलेले आहेत, त्यांचे परफॉर्मन्स हे आपण बक्षीस समारंभात करणार आहोत. बक्षीस समारंभाच्या वेळेस हे सर्व संच आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कोणी नाराज होऊ नये, हताश होऊ नये. तीच एनर्जी ती पुन्हा एकदा आपण ठेवावी, उत्साह कायम ठेवावा. सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धा यावर्षी अतिशय उत्कृष्टपणे पार पडलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सर्वांनी अतिशय चांगला सहभाग घेतलेला आहे. आपल्याला आपले कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेहमीच सर्वांना प्रोत्साहन दिलेले, मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण त्याची सर्वांना जाण आहे. त्यामुळे सर्व आपल्या जिल्हा परिषदेचे जे काही कुटुंब आहेत त्या कुटुंबांना मी असं आवाहन करतो की आपण या क्रीडा स्पर्धेमध्ये जी काही आपण स्फूर्ती घेतलेली आहे, प्रेरणा घेतलेली आहे, ही प्रेरणा आणि स्फूर्ती आपल्या प्रशासनामध्ये कायम ठेवावी आणि दुप्पट मेहनतीने आपण या लोक प्रशासनाचं कार्य पुढे चालू ठेवावं. सर्वांना विनंती करतो आणि सर्व उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. कंकाळ सरांचं बक्षीस त्यांनी स्वीकारावं साहेबांकडून. महिला या राठोड मॅडम, हेमा गायकवाड मॅडम या सर्व सरांची सूचना आहे. उभं राहणे मॅडम. कंकाळ सर आपलं बक्षीस स्वीकारावं. अधिकारी साहेब कंकाळ सरांनी त्यांच्या संपूर्ण टीमला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर कंकाळ सरांसाठी. सुंदर. राहुल भाऊ कासारे यांच्याकडून 1000 रुपये तेही साहेब त्यांना प्रदान करतील अशी विनंती. छगन भाऊ भंडारे, गजानन गायकवाड यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपये तेही बक्षीस
कंकाळ सरांना या ठिकाणी साहेब प्रदान करतील. सर्व आयोजक जे आहेत आपले राहुल कासारे असतील, गजू, सर्वांनी वर या. सरांची सूचना